नाही का? तर श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललो होतो परत एकदा बिडकीनला. कशासाठी ते पुढे सांगतेच. आज गेलो होतो आम्ही आरूला कटिंग करण्यासाठी घेऊन, कारण ना ती मागचे 2-3 दिवस झाले तेव्हापासून तिच्या पप्पांच्या मागे लागली होती की पप्पा मला कटिंग करायला घेऊन चला, मला कटिंग करायला घेऊन चला. तेव्हा तिचे पप्पा बोलले की नको, तू तिथे गेल्यावर खूप जास्त रडते. पण यावेळेस तिने असं सांगितलं की मी यावेळेस आज अजिबात रडणार नाही आणि शांतपणे बसून कटिंग करून देईल. असं सांगितल्यावर तिचे पप्पा बोलले चल, हिची मनाची तयारी झाली त्यामुळे आपण आता तिची कटिंग करून आणू. पण तिथे गेल्यावर उलटं नाही का? तिथे गेल्यावर मात्र ती रडायला लागली. त्यामुळे मग तिला धरून तसंच बसवलं आणि पूर्ण कटिंग करून घेतली आणि फायनल लुक तिचा असा काहीसा होता. त्यानंतर तिला नादी लावण्यासाठी थोडंसं खेळवलं आणि मग ती शांत झाली. त्यानंतर तिचे पप्पा घ्यायला आले. मग आम्ही जायला निघालो. तेवढ्या तिच्या पप्पांना दुकानासाठी काही स्टेशनरी सामान घ्यायचं होतं, ते तिकडे थांबले आणि मग पुढे येऊन किराणा दुकानात थांबले. तिथून त्यांना काही सामान घ्यायचं होतं, पण त्याआधी आपल्या कोडुलीने जाऊन गोड बोलून अशी किती मोठे चॉकलेट खिशात घालून आणले होते आणि तिकडेच लांबून भरावून खात होती, कारण जवळ आली तर मम्मा पण आपल्या हिस्सेदार होईल म्हणून. आणि घरी निघालो तर हा सनसेट इतका छान होता ना की बघतच राहावंसं वाटत होतं. त्यामुळे मग त्याला असं थोडंसं जास्त कॅमेऱ्यात कैद करून तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. आणि मग घरी येऊन बघतो तर काय, आम्ही यायच्या आधी आमचा मामा आलेला होता आणि त्याने आमच्यासाठी काय आणलं हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. थँक्यू फॉर वॉचिंग.